हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईत काँग्रेस आणि वंचितचं ठरलं. हर्षवर्धन सपकाळांकडून आघाडीची घोषणा. 227 पैकी 62 जागा वंचित लढवणार. मुंबईतील रंगशारदा इथं उद्या मनसेचा मेळावा. मेळाव्याला राज ठाकरे करणार मार्गदर्शन. युतीतल्या जागा वाटपावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जागा वाटपामुळे महायुतीत तणाव. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण यांची तातडीची बैठक. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार. मुंबईतील शिवसेनेच्या 60 माजी नगरसेवकांशी संवाद. शिंदे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. बारामतीमधल्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि शरद पवारांची चर्चा. दोघात काय बोलणं झालंय अस्पष्ट. मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनिधींची उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक. शिवसेना भवनात ठाकरे करणार मार्गदर्शन. मनसे आणि शिवसेना उभाटामध्ये जागा वाटपाचा तिढा मातोश्रीवर. निष्ठावंत मनसे कार्यकर्त्यांना जागा सोडण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह. शिवडी, विक्रोळी, भांडूप मधल्या जागा वाटपावरून मनसेत नाराजी. पुण्यात धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत. जागा वाटपावरून भाजप कोंडी करत असल्याचा धंगेकरांचा आरोप. गुंड बंडू आंदेकरनं अर्ज अर्धवटच भरल्यानं तो स्वीकारण्यात आलाच नाही. आंदेकर कुटुंब उद्या पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता. नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी आहे की कल्याण डोंबिवलीत जागा वाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीत त्यांनी आहे त्या जागेवर समाधान माना, युतीतच लढा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याचं समजतंय. बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही चव्हाणांनी केल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रदीप, शेवटी इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की स्वबळावर लढावं, पण आता रवींद्र चव्हाणांनी युतीतच लढा असा सल्ला दिला. सगळ्यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय का? आपण जर बघितलं तर काही पदाधिकाऱ्यांची जी नाराजी आहे ही चव्हाण यांनी दूर केल्याची आत्ताच माहिती मिळत आहे. मात्र कल्याण पूर्वेतील जे पक्षप्रवेश भाजपने मागच्या महिन्यात केले होते त्यातील काही एका माजी नगरसेविकेला डावलण्यात आलंय. त्यामुळे थोडीशी जी आहे ही नाराजी आता त्यामध्ये दिसते. त्याचप्रमाणे आपण जर बघितली तर नुसतं भाजपमध्ये तर नाराजी नाहीये, तर हे शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पण युती होती म्हणून नाराजी आहे. कारण त्यामुळे काही इच्छुक उमेदवार असतील आणि काही माजी नगरसेवक आहेत यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी आहे. धन्यवाद प्रदीप या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे मुंबई असो वा इतर दुसरी कुठली महापालिका, पण आत्ताच्या सध्याच्या क्षणाला जागा वाटपाच्या विषयाला घेऊन युती की आघाडी या दोघांमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी ती उफळून येताना दिसते. पुढे बघत मनसे आणि शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. मनसे नेत्यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या चर्चेत मनसे निष्ठावंत कार्यकर्त्यांना जागा सोडाव्यात म्हणून आग्रह धरल्याची माहिती आहे. मराठी बहुल भागात मनसेला कमी जागा सोडल्याच्या चर्चा असून आज अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी पुढे येते. दोन्ही पक्षांनी AB फॉर्मचं वाटप सुरू केलंय, परंतु शिवडी, विक्रोळी, भांडूप, माहीम या भागात केवळ एक जागा किंवा एकही जागा न सोडल्यानं मनसेत नाराजी आहे. मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात. त्यात नवीन काय आहे बैठकांची आणि कोणताही तिढा वगैरे नाही. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा
किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही, सगळं सुरळीत आहे, दिसेल तुम्हाला. कशाला पाहिजे किती जागा, आमच्या दोघांमध्ये किती जागा विषयच नाही आहे. हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही. शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार. दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना. कार्यकर्ते असतात दोन्ही पक्षाचे, इतर काही लोक असतात, प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते, त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे आणि कार्यकर्ते समजून घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. कोणी कोणाकडे जाऊन रडत नाही आहे. पण या संदर्भात आता आणखीन काय घडामोडी घडतात बघा. मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नेत्यांची बैठक बोलावली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि राज ठाकरेंमध्ये बैठक सुरू झाली आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं की उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही जाहीर होत नाही, उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुकांची शिवतीर्थवर गर्दी पाहायला मिळते. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्याबरोबर आहेत. संकेत, काय माहिती याबद्दल? विशाल सर, बरोबर करता. आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच युती कुठेतरी मनसे आणि ठाकरे गटाची जाहीर झाली, पण सध्या डोकेदुखी वाढली आहे ती म्हणजे इच्छुकांची. कारण की एबी फॉर्मचं वाटप अजून झालेलं नाहीये. उमेदवार अजून निश्चित झाले असेल तरी ते उघडपणे सांगितले जात नाही. त्याच्यामुळे कुठेतरी इच्छुकांची गर्दी सध्या शिवतीर्थावर करता दुपारपासूनच पाहायला मिळते. काही वेळापूर्वी मानखुर्द असेल, वर्सोवा असेल, अंधेरी असेल, मुंबईतून अनेक भागातून करता इच्छुक इथे आलेले आहेत. ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत. राज ठाकरेंच्या घराच्या शेजारीचे मनसेचं निवडणूक कार्यालय आहे, तिकडे सुद्धा मनसेच्या नेत्यांची काही बैठक सुरू होती, त्या नेत्यांची सुद्धा ते भेट घेत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये मनसेला किती जागा मिळणार याबाबत लवकर निर्णय घ्यावा. 50 जागा न घेता शिवसेनेनं जागा वाढवून घ्याव्यात. त्याचबरोबर पुण्यातील मनसे नेत्यांची सेनेकडे ही मागणी आहे. पुण्यामध्ये शिवसेना मनसेचा मोठा भाऊ आहे, त्यानुसार आम्हाला जागा देण्याची मनसे नेत्यांनी मागणी केली. जागा वाटपाचा निर्णय होत नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका पुण्यात घेतलेली दिसून येते. तर पुण्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये मनसेला किती जागा मिळणार याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून केली आहे. 50 जागा न देता शिवसेनेने जागा वाढवून द्याव्यात अशी देखील मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये शिवसेना मनसेचा मोठा भाऊ आहे, त्यानुसार आम्हाला जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून. अभिजित, प्रियंका, आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावरून पुण्यात अजूनही बैठक सुरू आहे, पण दुसरीकडे मनसे मात्र आता कुठेतरी अस्वस्थ होताना पाहायला मिळते. कारण महाविकास आघाडीचा जोपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही तोपर्यंत ठाकरे आणि मनसे या दोघांचाही फॉर्म्युला जो आहे तो ठरणार नाही. आता तरी असं शक्य नाहीये, कारण ज्या जागा ठाकरे गटाला मिळतील त्यातल्याच काही जागा मनसेला देण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. म्हणून आता जो महाविकास आघाडीमध्ये 50 जागांचा फॉर्म्युला आहे तो मनसेला अमान्य असल्याचं मनसेच्या काही नेत्यांनी सांगितले. सेनेकडे जी मागणी केली आहे ना, 50 जागा न घेता शिवसेनेने महाविकास आघाडीकडूनच घेताना जागा वाढवून घ्याव्या, म्हणजे त्याचा जे आहे ते वाटप समसमान होईल आणि त्यानंतर ते 50 आता तिन्ही पक्षाला मिळते, त्याला कुठेतरी मनसे विरोध करताना दिसते. निश्चितच आता कशा पद्धतीचं जागा वाटप पुण्यामध्ये होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित, धन्यवाद माहितीसाठी.